तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मी बाहेर गेलेलो गाडी घेऊन. तेव्हा पुढे काकी उभ्या होत्या, दोघी तिघी जणी होत्या. त्यांचा काही विषय चालू होता की प्रेमावरून. तर मला आत्ता काही एवढं सांगायचं बघा, माझं सांगणं एवढंच आहे की जेव्हा मुलगा किंवा मुलगी प्रेम करते, तेव्हा आई-बापाला वाईट किंवा त्रास नाही होत आहे. त्रास केव्हा होतो, जेव्हा मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी कोणी असेल ना, लक्षात ठेवा, दोन्हीपैकी कोणी पण. माझं सांगणं ऐका पहिलं. दोन्हीपैकी कोणी असेल, जेव्हा ते म्हणतात ना की मला आई-वडिलांपेक्षा माझं प्रेम करणं, माझा प्रियसर किंवा प्रेयसी, ते प्रियकर किंवा प्रेयसी महत्त्वाचे आहेत. तेव्हा आई-बापाला पूर्ण तुटल्यासारखं वाटतं. तेव्हा आई-बाप आतून संपल्यासारखं होतं त्यांना. म्हणून सांगणं एवढंच आहे, की तुम्ही प्रेम करा. प्रेम करायला कोणीच तुम्हाला अडवणार नाहीये. फक्त प्रेम करताना इतके आपली लिमिट सांभाळा, की आई-बापाच्या वर कोण गेला नाही पाहिजे. कारण त्याने तुम्हाला जन्म दिलाय, तुमचं 9 महिन्याचा सांभाळ केलेला आहे, तुमच्यासाठी इतकं केलेलं आहे. 17-18 वर्ष तुम्हाला पोटच्या पोराचे म्हणजे एकदम असं गुलाबाच्या फुलासारखं वाढवलेलं असतं. त्या टायमाला तुम्ही जेव्हा असं म्हणता, की मला माझ्या आई-बापापेक्षा तू इम्पोर्टंट म्हणजे कोण असेल तो तुमचा प्रियकर किंवा प्रियसी, मुलगा किंवा मुलगी महत्त्वाची आहे. तेव्हा आई-बापाला तुटल्यासारखं वाटतं. म्हणून मित्रांनो सांगणं एवढंच आहे, मित्रांनो आणि मैत्रिणींनो दोघांनाही सांगणं आहे, की हे प्रेम करताना जरा सांभाळून करा. प्रेम करायला तुम्हाला कोणी बंधन अडवलेलं नाहीये. फक्त आई-बापाचं महत्त्व कमी होऊन देऊ नका. बस धन्यवाद.